औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक असल्याचं संजय राऊत म्हणाले। औरंगजेबाच्या कबरीबद्दल पत्रकबाजीची ही नाटकं बंद करा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। फडणवीसांचा फोटो मी पाहिलाय नागपूर रेल्वे स्टेशनवर, ते कार सेवेला निघालेले आहेत, इथे रुमाल वगैरे बांधून। त्यांनी त्या पद्धतीनं वर्षा बंगल्यातून बाहेर पडावं, डोक्याला रुमाल बांधून। जय श्रीरामाचा किंवा अन्य काय असेल ते, जय भवानी जय शिवाजी, हातात कुदळ फावडं घ्यावं आणि त्यांचे जे 5-6 लोक आहेत वीर, त्यांनाही घ्यावं आणि जावं तिकडे। त्यांना कोण अडवतंय? कोण? पत्र कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत। राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन टाक। कशाला ठेवला तुम्ही? शिवसैनिकाने ज्याप्रमाणे अयोध्येतला कलंक नष्ट केला आहे त्यावेळेला, आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की यानंतर आम्ही कोणत्याही मशिदीला हात लावणार नाही, ही आमची भूमिका होती। एक आमची अयोध्येतलं राम मंदिर हे आमचं आहे, तिथे ते व्हायला पाहिजे। बाबरीच्या ठिकाणी त्या जागेवरती आक्रमण झालेलं आहे, म्हणून आमची ती लढाई होती। सगळ्याच चर्चवर किंवा मशिदीवर किंवा कबरीवरती असे हातोडे घालता येणार नाही। औरंगजेबाच्या संदर्भात ते आमच्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो, आणि ते स्मारक उघडायला जर कोणी निघाले असतील तर ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत।